उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नवी मुंबई महापालिकेने अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू केली आहे। मात्र ऐरोली सेक्टर 2C मधील प्रीती सोसायटीवरील कारवाई आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। संबंधितांचा दावा आहे की G+1 इमारत अधिकृत असून केवळ वरचा अतिरिक्त मजला अनधिकृत होता। त्याच्या नियमितीकरणाची प्रक्रिया सुरू असतानाच नोटीस दिल्यानंतर अवघ्या एका दिवसात तोडक कारवाई करण्यात आली। आरोप असा आहे की अनधिकृत मजल्यावर कारवाई करण्याऐवजी बुलडोझरने अधिकृत खालचा भागच पाडला, त्यामुळे वरचा मजला धोकादायक अवस्थेत उभा राहिलाय। याशिवाय या ठिकाणापासून अवघ्या 20 ते 30 मीटर अंतरावर गावठाण परिसरात यापेक्षाही उंच अनेक अनधिकृत इमारती उभा असल्याचा स्थानिकांचा दावा आहे। काही स्थानिकांनी संबंधित कंत्राटदार बौद्ध समाजातील असल्यामुळे भेदभावपूर्ण पद्धतीने कारवाई झाल्याचा आरोप केलाय। या आरोपाची स्वतंत्र पुष्टी झालेली नसून याबाबत महापालिकेची अधिकृत भूमिका अद्याप समोर आली नाही। दरम्यान जागेचे मालक, कंत्राटदार तसेच रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई जिल्हा महासचिव दीपक पहुरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई, झालेल्या नुकसानीची भरपाई आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली। यापुढे इमारतीचे अधिक नुकसान होऊ नये, दोषी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय। आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल टोनगे यांनी। पाहूयात। तुम्ही बघत असलेला जो इमारत आहे हा कुठला AIचा नाही आहे। नवी मुंबईमध्ये आहोत, ऐरोली सेक्टर 2 या ठिकाणी। काल नवी मुंबई महानगरपालिकेने 13 इमारतीवरती कारवाई केलेली आहे। तुम्ही बघू शकता पाठीमागे हा रस्ता आहे, इकडून शाळकरी मुलं, पुढे शाळा आहे, शाळेतून मुलं ये जा करणारे आहेत आणि ह्या साईडला मोठी रस्ता आहे। अशा ठिकाणी अशा पद्धतीनं इमारतीवरती कारवाई करण्यात आलेली आहे। सिडकोचा अधिकृत फ्लॅट आहे आणि या सिडकोच्या अधिकृत फ्लॅटवरती नवी मुंबई महानगरपालिकेने कारवाई केलेली आहे। या रस्त्याच्या पलीकडे गावठाण आहे, सगळ्या अनधिकृत इमारत आहेत, परंतु या ठिकाणचे जे राहणारे जे लोक आहेत, ज्यांचे फ्लॅट्स आहेत, त्यांचे अनेक महानगरपालिकेवरती वेगवेगळे आरोप आहेत। त्यांच्याशी बोलूयात नक्की काय आहे, काय सांगणार आहात। काल ज्या पद्धतीनं नवी मुंबई महानगरपालिकेने 13 वेगवेगळ्या ठिकाणी इमारतीवरती कारवाई केलेल्या आहेत, तुमच्या इकडे कारवाई केली, काय नक्की तुमचं म्हणणं आहे, काय सांगणार। खरोखरच अमानुषपणा पद्धतीनं ही कारवाई केलेली आहे। आम्हाला जगण्यासाठी बी काय तिने बाकी सोडलेलं नाही आहे। आम्ही लोकांनी पै करून आमचा स्वतःचा फ्लॅट विकून सिडकोचा लिगली प्लॉट घेतला आणि लिगली प्लॉटमध्ये जर असे प्रॉब्लेम होत असतील तर आता आमचा विश्वास उडून गेलेला आहे। तर आता आम्हाला काय करायचं काय नाही ते सूचना झालं। आम्ही जेवढे बँकेतनं लोन काढलं होतं ते पूर्ण पैसे इथं पेरले गेलेत। आता आमच्या भविष्याचं काय होईल, आमच्या मुलांचं काय होईल हे आम्हाला आता कळेना झालं। तरी साहेब आम्हाला आमची रिक्वेस्ट आहे, काल बी त्या अधिकाऱ्यापाशी आम्ही खूप काय बोलत होतो की साहेब आम्हाला तुम्ही असं काय करताय, असं एवढं मारू नका, एवढं मारण्याची काय जरूरत आहे, तुमची आमची काय दुश्मनी आहे का। तरी बी ते साहेब मानत नव्हतं आणि अशा पद्धतीनं त्यांनी अमानुषपणा दाखवलेला आहे की आता आम्ही घरकाना घाटचं असं आम्ही आता रस्त्या कालच्यापासून आम्ही उपाशी आहे साहेब। फार मोठी दिक्कत झालेली आहे। परंतु नवी मुंबई महानगरपालिकेने जे कारवाई केलेली आहे ते अनधिकृत असल्यामुळं कारवाई केलेली आहे ना। नाही आमच्याकडे टोटल पेपर आहेत। आम्ही सिडकोपाशी पूर्ण डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन सगळं करूनच पेपर डॉक्युमेंट घेतलेलं आहे आणि त्याचं आम्ही सगळं भरलेलं आहे आणि आम्ही हे OC साठी बी ॲप्लिकेशन केलेलं आहे। OC वाल्यानं आम्हाला सांगितलेलं आहे की बाबा तुमचं थोडंसं प्रोसेस चालू आहे। रोज आम्ही त्याच्याकडे जाऊन येऊ नये, परंतु आमच्या बाजूवाल्याला मिळली आहे, आमची थोडीशी लेट होती आहे। त्या लेटसाठी त्या लोकांनी असं अमानुष कृत्य केलेलं आहे। तर साहेब आम्हाला कुठंतरी न्याय मिळवून द्यावा हीच आम्ही आमची इच्छा बाळगतो। आपल्याबरोबर हे जे इमारत बांधलेलं आहेत त्यांच्याशी बोलूयात। जे कॉन्ट्रॅक्टर आहे, काय सांगणार आहात नेमकी ज्या पद्धतीनं कारवाई करण्यात आले, कुठल्या तुमच्याकडे पुरावे नव्हते, काय तुमच्याकडे या सर्व इमारतीची जे परमिशन आहे ह्या होत्या, काय सांगणार। सर जेन्युइनली सांगतो मी, ही आहे CC, ऑलरेडी CC/OC या घरांची असते, हे लिगल घर आहेत। हे आम्ही इथे कोणीही अतिक्रमण केलेले किंवा
आम्ही डेव्हलप करतोय किंवा हे इथे फ्लॅट्स वगैरे बनवून आम्ही विकणार नव्हतो. हे त्यांच्या गरजेपोटी ते लोक बनवत आहेत. मी फक्त एक बनवून देणारा व्यक्ती आहे. पण या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी CC ही प्रोसेसमध्ये असूनसुद्धा त्यांनी आम्हाला नोटीस न देता 1 दिवस आधी आम्हाला नोटीस दिली आहे. त्या लोकांनी 1 दिवस आधी नोटीस देऊन आम्ही 12 वाजेपर्यंत त्यांना विचारत होतो, सर आमच्या इथे काय आहे का. त्यांनी आम्हाला न सांगता ही कारवाई केली आहे. आणि कारवाई केली आहे जे इनलिगल आहे ते न तोडता त्यांनी, तुम्ही बघू शकता, ज्याची परमिशन आहे तेच सगळं तोडून टाकलं. आता तुम्ही म्हणताय की हे इनलिगल आहे, तर तुमच्याकडे कुठले कुठले परमिशन आहेत ज्या इनलिगल तुम्ही जे म्हणताय, परंतु तुमच्या इमारतीवरती कारवाई कशी झाली? CC तर आहेच, इनलिगली नाही बोलू शकत आम्ही. पण यांची प्रोसेस चालू आहे. आपली G+3ची परमिशन नाही आहे आपल्याकडे. परमिशन हां, अप्लाय केला तुम्ही? हो, ती प्रोसेसमध्ये आहे. 1 ते 1.5 आठवड्यामध्ये ते येईल. आणि आम्ही त्यांना हे पण बोललेलो 1-1.5 आठवड्यात आपली CC येणार आहे सर, थोडं आम्हाला सहकार्य करा, आम्हाला मुदत द्या वाढून. पण त्यांनी काही ऐकलेलं नाही आहे सर. काय वाटतंय तुम्हाला ही कारवाई जी आहे? मी आपल्याबरोबर रिपब्लिकन सेनेचे जे महासचिव आहेत जिल्ह्याचे पवारकर, काय सांगणार आहात? ही ज्या पद्धतीनं कारवाई करण्यात आलेली आहे, तुमचं संपूर्ण टीम या ठिकाणी आलं आहे, काय एकंदरीत तुमच्या निदर्शनामध्ये? बघा, मुळात काय माहिती आहे काय, जो हे इथले जे वॉर्ड ऑफिसर आहे स्वतःला जे प्रामाणिक अधिकारी म्हणून तोडक कारवाई करता येत आहे, तर मुळात त्यांना प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही घनसोलीवर येता इथं कारवाई करायला. मी तुम्हाला घनसोलीमध्ये तुमच्या वार्डच्या बाजूला कितीतरी अनधिकृत बांधकाम तुम्हाला दाखवतो, आणि तर तुमच्यात खरंच प्रामाणिकपणा आहे, दडलेला आहे, तुमच्या दरावर खरंच दम आहे, तर तुम्ही तिथे पहिले कारवाई करा. तुम्ही ते सगळं सोडून या ठिकाणी येत आहे आणि एकाच व्यक्तीला टार्गेट करताय. तो व्यक्ती आमचा बौद्ध समाजाचा कॉन्ट्रॅक्टर आहे, आत्ता उद्योजक झाला आहे. आणि तुम्ही असा बौद्ध समाजाच्या व्यक्तीच्या म्हणजे तो आता उद्योजक होणार आहे, तो आता कुठंतरी त्याचं घर चालवतो आहे, आता कुठंतरी तो तरुण पोरगा आहे, तर त्याच्यावर तर तुम्ही कारवाई कशी काय करताय? त्याच्याकडे CC आहे, CCसाठी तुमच्याकडे आता वेळ मागितला होता, आपण अप्लाय केलेला आहे. अप्लाय केल्यानंतर सुद्धा तुम्ही वेळ देत नाही. तुम्ही नोटीस देता, आज नोटीस देता, उद्या तोडताय. हा तुमचा कुठला कायदा आहे? मी त्यांना तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रश्न विचारतो की तुम्ही पोकलेन घेऊन येत आहे, तुम्हाला काय दाखवायचं आहे काय? तुम्हाला लोकांना घाबरवायचं आहे काय की तुम्ही आम्हाला पैसे द्या तेव्हा आम्ही तुम्हाला तुमच्यावर कारवाई करणार नाही, किंवा आज आम्ही पोकलेन हा घेऊन आलो आहे, तो तुमच्यावरती पोकलेन चालू शकतो? मुळात काय माहिती आहे काय, जर तुम्हाला कुठली कारवाई करायची आहे तर तुम्ही अशा पद्धतीची पोकलेन आणून JCB आणून कारवाई करू शकत नाही. तुम्ही कामगार पाठवा, तोडक कारवाई करा, हातोडा छन्नी घ्या, तुम्ही ब्रेकर लावा, त्या ठिकाणी तुमचे काही यंत्रणा असतील ते लावा. पोकलेन हा चुकीचा माध्यम आहे. या ठिकाणी शाळा आहे, शाळेची छोटी छोटी मुलं आहेत, नागरिक आहे. उद्या जर जीवितहानी झाली असेल त्याला जबाबदार कोण असता? मुळात ही कारवाई कशा पद्धतीची होती? म्हणजे जमिनीदोस्त करायचं होतं की यांचं जे अतिक्रमण केलेले जे म्हणजे इनलिगल ज्याला आपण म्हणू, त्या वरच्या ज्या स्लॅब्स आहेत ते अतिक्रमणमध्ये पाडायचं होतं? नक्की काय काय सांगितलं गेलं असं म्हणा. मुळात म्हणजे काय माहिती आहे काय, यांच्याकडे CC आहे, हा प्लॉट अधिकृत आहे. तुम्ही आता बघताय समोर सगळे इनलिगल बांधकाम आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला जायची हिंमत नाही आहे. तुम्ही सिडकोच्या प्लॉटवरती जे लिगली घर बांधले आहेत, जर ठीक आहे तुमच्याकडे परमिशन नाही, परमिशन कुठली नाही आहे? वरची परमिशन नाही. तोडायला काय पाहिजे? वरचं तोडायला पाहिजे. तुम्ही बघू शकता कुठल्या पद्धतीने तोडलं आहे, काय तोडलं आहे दाखवा त्यांना. इकडं तोडलं आहे त्यांनी, डायरेक्ट कॉलम तोडलं आहे. म्हणजे तुम्हाला काय जमीनदोस्त करायचं आहे? जमीनदोस्त करण्याचा अधिकार तुमच्याकडे नाही आहे. या लोकांनी पैसा जमा केला आहे, यांनी लोन काढलेलं आहे, यांचं काही घरदार असतील छोटे मोठे त्यांनी विकूनही इथे पैसे लावलेले आहे. तुम्ही बोलता ही इनलिगल आहे. इनलिगल तुम्ही चोर आहेत. कारण की सगळ्या नागरिकांना माहिती आहे की तुम्ही पैसे घेऊन काम करता, जो पैसे येत नाही ते तुम्ही तोडक कारवाई करताय. तुम्हाला नागरिकांना दहशतखाली ठेवायचं आहे, आणि तुमची दहशत येणाऱ्या काळात रिपब्लिकन सेना हे मोडून काढणार आहे, तुमच्या तोंडाला काळ फासणार आहे, तुम्हाला ठोकल्याशिवाय राहणार नाही. ठोकायची तुम्ही वार्ता या ठिकाणी करताय, काय नक्की तुमची भूमिका राहणार आहे पुढील वेळामध्ये? कारण झाडाची सुद्धा या ठिकाणी छाटणी केलेली आहे, आणि एकंदरीत तुम्ही म्हणत असलेले जे खालची जे फ्लोअर आहेत त्याला पाडली पाहिजे होतं, परंतु 13 जे अनधिकृत बांधकामावरती जे इमारतीवरती ज्या पद्धतीनं कारवाई केलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी होल पाडलेलं आहे. हा एकच इमारत अशी आहे की जे स्लॅब पाडलेलं आहे असं आमच्या निदर्शनामध्ये. यासाठी का केलं असेल तुम्हाला? हा जो प्रकार आहे हा मुद्दाम केला दिसतो. तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही फक्त एका विशिष्ट जातीच्या लोकांना टार्गेट करत आहात. इथे मागासवर्गीय लोकांनी जी इमारत बांधली आहे ते पैशातून बांधली. आमचा स्वतःचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो माझा भावासारखा आहे. मी गेल्या अनेक वर्षापासून त्याला ओळखतो. तो सुद्धा बौद्धिस्ट कॉन्ट्रॅक्टर आहे. तुम्ही जातीचा जो विषय आहे तुमच्या डोक्यात घुसलेला आहे, त्यामुळे तुम्ही ही कारवाई केली आहे. तुम्ही अनेक ठिकाणी बघितलं, तुम्ही बोलल्याप्रमाणे बघितलं की खूप ठिकाणी फक्त स्लॅबला होल मारून पाडून गेलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी तर डायरेक्ट कॉलम तोडता, खालचे माळे तोडता, वरचं सोडून देत आहे. तुम्ही बघा ना, वरचं सोडलं आहे त्यांनी.
वरचं सोडला हा कधी पण पडू शकतो. म्हणजे तुम्हाला जमीनदोस्त करायची होती. ज्या ज्या ठिकाणी लिगली बांधकाम आहे, इनलिगल बांधकाम आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन फक्त स्लॅबला होल मारून येतात, खिडक्या तोडतात किंवा छोटी मोठी तोडक कारवाई करतात. पण या ठिकाणी तुम्ही जाणून बुजून ही कारवाई केलेली आहे असं लक्षात येते. नक्कीच. तर अशा पद्धतीनं एकंदरीत हा जो इमारत तुम्हाला दिसतो आहे वरती, की इथून शाळकरी मुलं जातात जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे. परंतु ज्या 13 इमारतींपैकी 12 इमारतीला फक्त होल पाडण्यात आलेलं निदर्शनामध्ये आहे. त्याचे सगळे आमच्याकडे फुटेज आहे. परंतु हा एका अधिकृत असलेलं हे फ्लॅटवरती ज्या पद्धतीनं कारवाई करण्यात आलेलं आहे, या पुढील कारवाई कशा पद्धतीनं होईल किंवा यांनी केलेल्या आरोपाला आता जे नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आहेत काय उत्तरं देणार आहेत, या सर्व गोष्टी पाहण्यासारखं आहे. कॅमेरामन कलामसह विशाल टोणगे, आवाज इंडिया TV, नवी मुंबई.